ज्यांचे प्रेम
घडो त्यांचा समागम भेटण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय स्वतः प्रयत्न करताय। तो देव जेव्हा निळोबारायांना भेटायला आलाय तेव्हा म्हणतात प्रार्थेल्या वाचून आलासी का? तुला बोलवलं होतं का मी? मग कशाला आला? ज्याला बोलले त्यांनीच आलं पाहिजे, दुसरा प्रतिनिधी पाठवून चालणार नाही। स्पष्ट सांगतायत निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा देवा तुला मी ओळखत नाही, तू कोण मला माहिती नाहीये, मी धावा कोणाचा करतोय? तू कयाचा धावा करीत असे। मी जगद्गुरु तुकोबारायांना बोलवलोय, मी तुला ओळखत नाही। एवढी श्रेष्ठ गुरुभक्ती म्हणजे साक्षात देव जरी आला तरी सुद्धा गुरुंनाच मला भेटायचे अशी मनोमन आकांक्षा असणारे हे निळोबाराय। त्यातला थोडासा श्लेष सांग, देवाला ओळखत नाही असं निळोबारायाने नाही सांगायचं। तुकोबारायांच्या वाचून मी देवाला ओळखत, देवाला जर ओळखायचं झालं तर तुकोबारायच ते मला ओळखून देणारे पाहिजे, त्याच्याशिवाय मी देवाला ओळखत नाही। व्यवहारात ही फार महत्वाचं आहे। विवाह ठरवण्याची गोष्ट असो किंवा काही खरेदी करायची गोष्ट असो, कोणीतरी ओळखीचा लागतो ना, त्या थेट आपण व्यवहार करू शकतो? नाही करू शकतो। समुद्राचंही पाणीच आहे का समुद्रात दुसरं काही आहे? पाणीच आहे। तुम्ही तर आता समुद्राच्या काठावरच राहणारे सगळे लोक, समुद्राचं पाणीच आहे। मग ते पाणी आपण पिऊ शकतो का? नाही पिऊ शकत। जेव्हा त्या पाण्याची वाफ होते, वाफून ते ढगात जातं आणि ढगातनं जेव्हा खाली पडतं तेव्हाच त्या पाण्याचा आपण स्वीकार करू शकतो, पिऊ शकतो। त्याप्रमाणे देवाला डायरेक्ट थेट ओळखायचं मला नाही, देवाकडे मला थेट जायचं नाहीये। मला जायचंय पण जगद्गुरु तुकोबारायांच्या शिवाय मला देवालाही भेटायचं नाही। एवढी प्रखर
एवढी श्रेष्ठ, एवढी तीव्रतम गुरुभक्ती असणारे संत म्हणजे निळोबाराय. त्या निळोबारायांचा मानवी जीवनाचा जर आपण विचार करायला गेलो तर मानवी जीवनामध्ये सगळ्यात 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 महत्वाची कोणती गोष्ट असेल तर संगती ही अत्यंत महत्वाची. मानवाचं अवनयन आणि मानवाचं उन्नयन या दोन्ही गोष्टी कशावरती अवलंबून आहेत? संगतीवर अवलंबून. माणूस बिघडतो तरी कशाने? संगतीनेच बिघडतो. आणि माणूस घडतो कशाने? संगतीनेच घडतो. म्हणून आपण आपल्या रोजच्या व्यवहारातला प्रश्न आहे. व्यवहारामध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मलाही ती अडचण आलेली आहे, तुम्हालाही ती अडचण आलेली असेल. आपल्या मुलांना शाळेत कोणत्या घालायचा असा प्रश्न आहे. मग साधारण काय म्हणतो आपण, जिथे शिक्षक चांगले आहेत ना त्या नाही, चूक आहे. जिथे शिकणारी मुलं चांगली आहेत ना त्या शाळेमध्ये घातलं पाहिजे. त्याचं कारण मुलं गुरुजींकडनं फार कमी शिकतात. आपले जे सहाध्यायी असतात, आपले जे सवंगडी असतात त्यांच्याकडनंच जास्त शिकतात. म्हणून मुलांना शाळेत घालताना शिकवणारा कोण याच्यापेक्षा शाळेमधली मुलं कशी आहेत हे बघणं गरजेचं. म्हणून माणूस घडतोही संत संगतीने आणि बिघडतोही संत संगतीने. व्यवहारात जशी संगती महत्वाची त्याचप्रमाणे परमार्थातही संगती महत्वाची. ब्रह्मलीन दादा महाराजांनी परमार्थाची सुरुवात कशी होते याचा विचार करताना सांगितलंय. परमार्थामध्ये पहिल्यांदा म्हणजे विवेक पाहिजे. विवेक म्हणजे काय? खरं खोटं कळलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विवेक महत्वाचा आहे. एक परवाच मी लेख लिहिला त्या विवेकाच्या संबंधाने, त्याच्यामध्ये थोडस आपल्याला तुम्हाला सांग. श्री गणेशाच्या सोंडेचं वर्णन मौली ज्ञानोबांनी केलेलं आहे. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू तेथ परमानंदू केवळू महासुखाचा. आपल्याला जीवनामध्ये सुखी राहायचंय का दुःखी राहायचंय? काय आपल्याला काय वाटतं मातावर्गांना? सुखी राहावंसं वाटतं का दुःखी राहावंसं वाटतं? काय तुम्हाला काय वाटतं? सुखी राहावंसं वाटतं, आनंदी राहावंसं. मग आपलं जीवन आनंददायी असावं, आपलं जीवन सुखी असावं ह्याच्याकरता मौलिक ज्ञानोबांनी एक मंत्र सांगितलं. आपलं जीवन शुद्ध असलं पाहिजे, विमल असलं पाहिजे आणि आपलं जीवन सरळ असलं पाहिजे. जीवनामध्ये पारदर्शकता आणि जीवनामध्ये सरळता फार महत्वाची. सरळता म्हणजे काय? चित्ते वाची क्रिया यांचं साधूनाम एक रूपता. मनात जे आहे तेच बोलण्यात आणि जे बोलण्यात आहे तेच कृतीत, याचं नाव काय? जीवनामधला सरळता. असं जर आपण वागू, काय शुद्ध मनामध्ये कोणाच्या विषयी काही पाप नाही, कपट नाही, एकदम शुद्ध अंतःकरण आणि जीवनामध्ये सरळपणा असेल तर आपलं जीवन कसं होतं? सुखी होतं. हे खरे का? नाही हो. आपण जर सरळ वागलो तर समोरचे लोक वाकडी वागणार आहेत ना. जे लोक सरळ वागतात त्या लोकांना जीवनामध्ये व्यवहारामध्ये फसावं लागतं, अडचणी फार येतात. मौली फार सुंदर सांगतात, विवेकवंतू सुविमळू आणि विवेकवंतू सरळता. शुद्धता विवेक संपन्न पाहिजे आणि सरळता पण कशी पाहिजे? विवेक संपन्न पाहिजे. कोणाशी सरळ वागायचं हे कळलं पाहिजे. सगळ्यांचीच सरळ वागून चालत नाही. सगळ्यांशीच जर सरळ वागायला लागलो ना हेच चालत. एक महत्वाची गोष्ट समजतो, हनुमंतांचंच आता अवतरण महोत्सव आहे. सरळ कुठं वागायचं, वाकडं कुठं वागायचं, मारुती रायांचा आदर्श पाहिजे. काय झालं? माता सीतेच्या शोधाकरता हनुमंतराच्या लंकेमध्ये गेलेले. बराच कथा भाग आहे. त्या अशोकवनामध्ये गेले, तिथं सगळं ते नासधूस वगैरे सगळं सरते. शेवटी त्या सर्व राक्षसांनी हनुमंतरायांना पकडले आणि पकडून आणले रावणाच्या समोर. रावण म्हटला, ह्याने आपल्या या अशोकवनाची एवढं आम्ही प्रयत्नाने ते झाडं लावलेली आहे, एवढी सुंदर ते वन, त्या वनाची ह्याने नासधूस केली. म्हटलं आता ह्याला काही जिवंत सोडायचं नाही, मारून टाकायचं.
रावणाने हनुमंतरायांना विचारलं, तुझा तुझा जीव कशात आहे, प्राण कशात आहे? हनुमंतराय म्हणाले, मी चिरंजीव आहे, मी अमर आहे. रावण म्हणला, मी एवढा दशग्रंथी ब्राह्मण भगवान शंकराची पूजा करताना कमलदल कमी पडल्यानंतर मी माझं मस्तक रूपी कमलदल त्या शिवाला समर्पण केलेला. एवढी मी भगवंताची भक्ती केली, त्याला मी अमरत्व मागितलं, पण मला ते मिळालं नाही. तू माकड, त्या माकडाला का अमरता प्राप्त होणार आहे? हे म्हणलं, खोटं बोलतो तू. मारुतीराय म्हणले, आपण एकदा खरं बोललोय, आपण सरळ बोललोय, परंतु हा सरळ वागण्याचा अधिकारी नाही. मग कुठे तुझा प्राण? म्हणले शेपटी. ज्याला पहिल्यांदा खरं सांगितलं पटत नाही ना, त्याच्याशी सरळ वागून काही उपयोग नाही. म्हणून सरळ वागताना कोणाशी वागलं पाहिजे हे कळलं पाहिजे. जीवनामध्ये सरळता पाहिजे, पण सरळता कशी पाहिजे? विवेकनिष्ठ सरळता. म्हणून मानवी जीवनामध्ये महत्वाची काय गोष्ट असते तर विवेक हा महत्वाचा. आणि हा विवेक कशाने निर्माण होतो तर ब्रह्मलीन दादा महाराज विचार सागरामध्ये सांगतात, सत्संगती. मानवी जीवनामध्ये खरं खोटं निवडण्याचं सामर्थ्य जर आपल्याकडे यावं असं वाटत असेल, सत्संगती महत्वाची. म्हणून मानवी जीवनामधला पारमार्थिक भाग असो किंवा मानवी जीवनामधला व्यावहारिक विचार असो, दोन्ही क्षेत्रात महत्व कशाला असेल तर संगतीला महत्व. आणि पुढचा भाग असा आहे की संगती आपण कोणाची करावी हे आपल्या हातात नाही. आपण मारे म्हणू की वर्गात ज्याचा पहिला नंबर आहे त्याच्याशी मी मैत्री करणार. अरे पण त्यांनी तुझ्याशी केली पाहिजे ना. तू जाशील त्याच्याशी करायला, पण तो तुझ्याशी करणार आहे का? नाही करणार. म्हणून संगती घडत असताना सत्संगती घडली पाहिजे. ती सत्संगती होण्यामध्ये मानवाचा प्रयत्न आहे, पण प्रयत्नानेच सत्संगती घडते असं नाही. सत्संगती घडण्याकरता, संतांची संगती घडण्याकरता काहीतरी देवाची कृपा असणं आवश्यक. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना करताय की त्या संतांची संगती मला घडावी हे पहिल्या चरणात.
महाराज निळोबाराय प्रार्थना करताय, घडो त्यांचा समागम. कोणाचा? ज्यांचे प्रेम विठ्ठली, त्यांचा मला सहवास घडला पाहिजे, त्यांचा मला समागम घडला पाहिजे. कोणाचा? ज्यांचं त्या विठ्ठलेशावरती प्रेम आहे त्यांचा. फार महत्वाची गोष्ट आहे. समागम म्हणजे काय? तर शृंगारामध्ये हा शब्द सहसा वापरला जातो. समागम हा मैत्री ही संगती दुतर्फा आहे. मी त्याचा मित्र आहे पण तो माझा मित्र नाही असं घडत नाही. मी त्याचा मित्र आहे आणि तो माझा मित्र आहे असंच घडत. आणि असं घडत असल्यामुळे मौली ज्ञानोबाराही प्रार्थना करताय, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू. दोन गोष्टी आहेत. एक संतांची समाज सन्मुखता आणि दुसरी आहे समाजाची संत सन्मुखता. संत हे समाज सन्मुख असतातच का? बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्यांचा अवतारच समाजाच्या उद्धारा करताय. म्हणून संत हे समाज सन्मुख असतातच. पण दुर्दैव असं आहे की समाज मात्र संत सन्मुख नसतो. संतांची हेळसांड, संतांकडे दुर्लक्ष करणारा समाज. म्हणून समागम व्हावा याचा अर्थ काय? संत हे समाज सन्मुख आहेतच, पण समाज हा सुद्धा काय झाला पाहिजे? संत सन्मुख झाला. किंबहुना जगामधल्या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा महत्व कशाला आहे? संत संगतीला आहे. निळोबारायांचे सद्गुरू सुद्धा सांगतायत, न लगे मुक्ती धन संपदा, लगे मुक्ती स्पष्ट सांगतात, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, मग काय? संत संग देई सदा. देवा मला संतांची संगती दे. कशा करता? गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. भगवंताचं गुणगान माझ्याकडनं व्हावं असं मला वाटत असल्यामुळे मला तुम्ही संतांची संगती द्या अशी प्रार्थना कोण करताय? तुकोबाराय सुद्धा करतायत. त्यांचे शिष्य
सत्शिष्य निळोबारा सुद्धा हीच प्रार्थना करतायत, घडो त्यांचा समागम, त्यांचा आणि माझा समागम व्हावा, म्हणजे मी त्यांचा मित्र व्हावा आणि ते माझे मित्र. माझ्या आयुष्यामध्ये महत्वाची गोष्ट आपल्या असं तीर्थरूप गुरुवर्य महाराज मला नेहमी सांगायचे की तुला मैत्री करायची असेल तर तू माझी मैत्री कर. माझी मैत्री करताना काय, तू माझा अपमान करशील, तू मला काहीतरी विचित्र बोलशील चालेल, पण कोणाचीही मैत्री करायची नाही. म्हणून नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देईसा, त्याप्रमाणे घडो त्यांचा समागम, त्यांची मैत्री घडावी, त्यांची संगती घडावी. कोणाची? ज्यांचे प्रेम विठ्ठली. जगामध्ये सगळ्या लोकांचं प्रेम आपल्या संसारावर आहे, नाही स्वतःवर आहे. विठ्ठलावर प्रेम करणारे फार थोडे लोक आहेत. पण ज्यांचं परमप्रीतीचा विषय कोण? विठ्ठल आहे. अशांची मला संगती घडली पाहिजे. आणि संगती घडताना ती संगती नुसती सोबतची संगती नको आहे. म्हटले तुम्ही कोणत्या महाराजांकडे होते? म्हणजे अमुक अमुक महाराजांकडे होते. किती वर्ष होते? 2 तप 24 वर्ष होते. एखादा अभंगाचा अर्थ सांगा. म्हणजे तेवढं सोडून बघा. मग महाराजांकडे काय केलं? म्हणजे महाराजांकडे सकाळी उठलं की पहिल्यांदा मला चहा महाराज द्यायचे, त्यांच्यासोबत जेवण त्यांच्यासोबत, रात्री झोपताना मला गादी घालून द्यायचे, झोपायचं. अरे 24 वर्ष काय केलं तुम्ही? त्यांचं महत्व जाणून भक्ती केली पाहिजे. मौलिक ज्ञानोबरांचा एक एक शब्द इतका अर्थ संपन्न आहे की विचारायची सोय नाही. फक्त आपल्याला त्या शब्दाकडे, त्या ओवीकडे त्या दृष्टीने बघता आलं. मौलिक ज्ञानोबराय संत संगती कशी करावी याच्या संबंधाने फार सुंदर सांगतात. म्हणून जाणतेने गृहनिजे तेणे कृतकार्य होईते, तैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संस्कोचते. त्याचं सामर्थ्य जाणून त्याची भक्ती केली पाहिजे. झाडाला पाणी द्यायचंय, पण पाणी कुठं द्यायचं हे कळलं पाहिजे ना. पानावर पाणी टाकून उपयोग नाही, मुळाला पाणी दिलं पाहिजे. म्हणजे मुळाचं सामर्थ्य काय आणि पानाचं सामर्थ्य काय, त्यांनीच झाडाला पाणी द्यावं. त्याप्रमाणे सद्गुरूंची भक्ती करताना सद्गुरूंचं सामर्थ्य समजलं पाहिजे. एकदा काय झालं, पैठणची वारी होती. तीर्थरूप गुरुवर्य महाराज पैठणच्या वारीला गेले होते. गेल्यानंतर म्हणजे शेवटी महाराजांना चालायला थोडासा त्रास व्हायचा, धरून चालायला लागायचा. आणि कोणी आणि लोकांची गंमत आहे, कीर्तनकार कुठे पळून चालायला पायावर डोकं ठेवायची इतकी घाई लोकांची. विचार, तो पडला तरी चालेल, त्याच्या दात पडले तरी चालेल, पण आमचं डोकं त्याच्या पायावर पडलंच पाहिजे. असा एक भक्त आला, तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या पाया पडायला अडखळलं. गुरुवर्य महाराजांचा तोंड जागा पाठवून थाप मारली, गेला निघाला. पुढच्या वर्षी परत आला. तो म्हणला आता दरवर्षी पैठणच्या वारीला महाराजांच्या पाया पडल्याशिवाय मला जायचंच नाही. त्याला विचारलं, बाबा का रे? तर गेल्या वर्षी महाराजांनी माझ्या पाठीत धपाटा मारला, म्हणले माझं लग्न झालं. अरे लग्न होण्याकरता त्यांची कृपा नाही, ज्या मातेनं तुला आवडलं तिची कृपा आहे. म्हणजे त्यांचं सामर्थ्य समजलं. म्हणून सत्संगती करत असताना संतांचं महत्व काय? संत हे काही मनोरंजन करणारे नाहीये. कीर्तन काही हे मनोरंजनाचं साधन नाहीये. कीर्तन हे भवभंजनाचं साधन, जन्म मरणाच्या चक्रातनं सुटण्याचं साधन आहे. म्हणून संतांची संगती करताना या कश्चित व्यावहारिक गोष्टींची प्राप्ती व्हावी याच्याकरता संत संगती उपयोगाची नाहीये. अवांतर प्रयोजन होतात, गोष्टी सहजतेने होतात, पण त्याच्याकरता संगती नाहीये. मला मंत्रीच व्हायचंय, मला आमदारच व्हायचंय, नगरसेवक, अरे ह्याच्याकरता संत संगती नाहीये बाबा. म्हणून सत्संगती करत असताना संतांचं सामर्थ्य काय ते जाणून संत संगती घडली पाहिजे. याचंच नाव घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली, ज्यांचं विठ्ठलेशावर आतोनात प्रेम आहे, किंबहुना ज्यांच्या परमप्रीतीचा विषय देव आहे, अशा महात्म्यांची, अशा संतांची मला संगती घडली पाहिजे.
पुढे प्रश्न असा आहे, तो एवढं तुम्ही बेंबीच्या देठापासून प्रार्थना करताय, पण मी नाही करत. निळोबा राय करताय, तुकोबा राय करताय की मला संतांची संगती घडलीच पाहिजे, काही झालं तरी मला संत संगती द्या, बाकी काहीच नको, मुक्ती नको, धन नको, संपदा नको. एवढं त्या संत संगतीमध्ये आहे तरी काय, त्याचं उत्तर निळोबा राय अभंगाच्या दुसऱ्या सत्संगतीचा होणारा परिणाम निळोबा राय सांगतात. काय परिणाम होतो? सहज त्यांच्या ऐकता गोठी परमार्थ कोटी दृढावे. मौलींचा प्रभाव आहे निळोबा रायाला. मौली दृष्टी नाही ना तिठी म्हणतात, मौली गोष्टी नाही म्हणतात, गोठी म्हणतात. टी शब्दाच्या ऐवजी मौली बऱ्याच ठिकाणी ठी, दिठी, गोठी, लाठी, लाठी लठ्ठ, अविद्या जेणे लाठी लठ्ठ झाले. तर मौली सांगतायत त्याप्रमाणे निळोबा राय तोच शब्द वापरतात. सहज त्यांच्या ऐकता गोठी. त्यांच्या नाम कोणाच्या? ज्यांचं विठ्ठलावरती प्रेम आहे त्यांच्या. दोन भाग आहेत. त्यांनी सांगितलेल्या, सहजपणे सांगितलेल्या गोष्टी असाही त्याचा भाग आहे, किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सहजतेने श्रवण केल्या, असे दोन्ही भाग. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की संत जेव्हा बोलतात, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम. दुसरं काहीच बोलणे, काही बोलू नये पांडुरंगा विण. पांडुरंगाशिवाय दुसरं काही ते बोलतच. एक विचार सांगण्यासारखा आहे. दोन शेतकरी जर भेटले एकमेकांना तर ते काय विचारतात? पाऊस कसा होईल, काय पिकं कसे पाहिजे, असं विचारतात. दोन पहिलवान जर भेटले तर म्हणतात कुठे कुस्ती, काय तुझं काय खाणं, काय चाललंय, व्यायाम किती करतो. पुढे जाऊन सांगतो. दोन कीर्तनकार भेटले तर काय करतात? दोन कीर्तनकार भेटले दुसरं काहीच करत नाही, तिसऱ्या कीर्तनकाराची निंदा करतात. त्याप्रमाणे संत जेव्हा भेटतात तेव्हा संत भेटल्यानंतर ते भगवंताशिवाय दुसरं काही बोलत नाही. म्हणून त्यांच्या सहजतेने तरी गोष्टी ऐकल्या. सहज बोलणे ही
सहज जरी काही संत बोलले तर सहज बोलणे हित उपदेश अनेकदा अनुभवले आपण सगळ्यांनी. मी अनुभवतो आपले सद्गुरू सहज काहीतरी बोलत असतात, पण त्याच्यामध्ये असं काहीतरी असतं की आपलं जीवन परिवर्तित होऊन जातं, संपूर्ण जीवनाचं कल्याण होऊन जातं असं त्यांच्या सहज बोलण्यामध्ये सांगतात. आणि पुढे सांगतायत त्यांचं बोलणं जरी सहज असलं ना, सहजपणे आपल्या हिताच्या गोष्टी जरी ते सांगत असले तरी सुद्धा आपण त्या हिताच्या गोष्टीप्रमाणे वागलो नाही तर करुणी सायास शिकवी. आपल्याला बोटाला धरून शिकवतात, नाही बाबा हे असं कर, हे चूक आहे, असं वागलं पाहिजे, हे संतांचं सांगणं. म्हणून सहज त्यांच्या ऐकता गोष्टी किंवा गोठी, त्यांच्या सहजपणे ऐकली गोष्टी जरी आपण ऐकल्या, गोष्टी जरी आपण ऐकल्या तर आपलं जीवन परिपूर्ण होऊ शकतं. आणि दुसरा भाव असा आहे की त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सहजतेने जरी कानावर पडल्या तरी आपल्या जीवनाचं कल्याण. आपल्या घराण्यामधला दृष्टांत तुम्हाला आद्य साखरे महाराजांचा, ज्यांच्यामुळे साखरे हे आडनाव या परंपरेला संप्रदायाला प्राप्त झाले. हे आद्य साखरे महाराज, त्यांचं नाव होतं रामचंद्र पंत अमात्य. आणि हे रामचंद्र पंत अमात्य पेशव्यांचे सावकार होते. त्याला हल्लीच्या इंग्रजीमध्ये फायनान्सर, कोणाचे? राजाचे फायनान्सर. राजाला पैसा कमी पडला की या रामचंद्र पंतांकडनं ते पेशवे पैसा घेऊन जाते, एवढा यांच्याकडे पैसा. जीवन परिवर्तित झालं. कशामुळे? तर घोड्यावर बसून चालले होते आणि घोड्यावर बसून चालत असताना पुण्यामध्ये पासोड्या मारुती नावाचं मारुतीचं मंदिर आहे. पुण्यामधल्या मारुतींची नावं भारी भारी आहे. भिकार दास मारुती, पासोड्या मारुती, तेल्या मारुती, बरीच नाव आहे. तर तो पासोड्या मारुती, त्या पासोड्या मारुती पासून हे रामचंद्र पंत चाललेले होते आणि घोड्यावर बसले होते. श्रीमंती ना, आता हे बघा, श्रीमंत तुमच्याकडे मग काय माहिती नाही, पण मंडपात येत नाही ते शहाणे, बाहेर गाडी एसी बसून तिथं कीर्तन आहे का तरी पद्धत इथं आला काय तुला ताप होणार नाही. पण श्रीमंतीचा माज, या रामचंद्र पंत श्रीमंत, कीर्तन ऐकायचं तर घोड्यावरनं उतरलं पाहिजे, त्या कीर्तनकाराच्या पाया पडलं पाहिजे, तिथे जाऊन बसलं पाहिजे, पण नाही, घोड्यावर बसूनच कीर्तन ऐकायचं जाता जाता सहज. पण तिथे त्या केसकर महाराज म्हणून ते अच्युत महाराज केसकर, त्या अच्युत महाराज केसकरांचं कीर्तन चालू होतं आणि घोड्यावर बसून आहे, उतरले पण सहज कानावर पडले. पण मनावर इतका विलक्षण परिणाम झाला की दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी ते गेलेले. त्यांच्याकडे 21 लाख रुपये होते. किती? 21 लाख. कधी? पेशव्यांच्या काळात. पुण्यामध्ये जर तुम्ही कधी आला असाल तर शनिवार वाडा आहे
आणि तो शनिवारवाडा पूर्वी 7 मजली होता आणि 7 मजली शनिवारवाडा बांधायला जेव्हा 5 लाख रुपये लागले होते तेव्हा यांच्याकडे 21 लाख रुपये होते. ते म्हणले हे 21 लाख रुपये तुम्हाला समर्पण. आमच्यासारखा कीर्तनकार म्हटलं असतं तर काय घ्या चला, पण ते अच्युत महाराज केसकर होते, ते पण वैराग्य संपन्न होते. ते म्हणाले बाबा रे, मी असलेला पैसा दान द्यायला सांगतो तर मी कशाला घेऊ तुझा पैसा, मला नको. म्हटलं अजिबात नको जा. रामचंद्र पंत म्हणाले मी तुम्हाला हे सगळं समर्पण केलं, कोणी घ्यायचं याच्याकडे लागली भांडी, म्हणजे मी घेतो का तू घेतो असं नाही, याचं उलट. हे म्हणते तर तू घे, ते म्हणते तर तू घे. सर ते शेवटी केसकर महाराजांनी सांगितलं की या पैशाचं तू दान कर. कुठलं दान कर? अन्नदान कर. म्हणजे गावोगावी जाऊन बाजारामध्ये सगळी साखर घ्यायला लागले म्हणून आडनाव पडलं साखरे महाराज. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज म्हणजे घोड्यावर बसल्या बसल्या गोष्ट ऐकली आहे, जीवन परिवर्तित म्हणून सहज त्यांच्या ऐकता गोष्टी किंवा गोष्टी त्याचा परिणाम काय? परमार्थ पोटी परिणाम सांगतायत. सहजतेने जरी संतांच्या गोष्टी ऐकल्या किंवा त्यांच्या सहज गोष्टी जरी ऐकल्या तर त्याचा परिणाम काय होतो महाराज सांगतायत. परमार्थ पोटी दृढावे. परमार्थ तुझ्या पोटात असतो का? संत वाङ्मयाचा अभ्यास करताना कोणता शब्द कोणत्या अर्थाने आला हे समजण्याकरता संप्रदायपूर्वक अध्ययनाची गरज आहे. पोट या शब्दाचा अर्थ अंतःकरण. मधुरा वाणी ओढी तुका म्हणे वाव ओढी. पोटामध्ये वाव म्हणजे अंतःकरण निष्कपट असणं येतं ना, तुका म्हणे वाव ओढी. त्याप्रमाणे परमार्थ पोटी दृढावे म्हणजे परमार्थ आपल्या अंतःकरणामध्ये पक्का होता. परमार्थ म्हणजे काय? हे कीर्तन करणं प्रवचन करणं हा परमार्थ नाही आहे, हे परमार्थ करण्यासारखं आहे. परमार्थ ह्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. परमार्थ म्हणजे काय तर महाराज सांगतात परमार्थ महाधन. Yup.
परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपायला. म्हणजे परमार्थ म्हणजे बराच विस्तार सांगण्यासारखा, परंतु घड्याळ आपल्याला ते एवढा विस्तार करून देत नसल्यामुळे देवाचे चरण म्हणजे देवाचं स्वरूप प्राप्त करून घेण्याचं साधन म्हणजे परमार्थ. पण परमार्थ कोटी दृढावे, ही परमार्थ साधना त्याच्या अंतःकरणात दृढ होते का? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, संतांच्या गोष्टी सहजतेने ऐकल्या किंवा सहजपणे सांगितलेल्या गोष्टी जरी ऐकल्या तर त्याचा परिणाम काय? आपल्या मनामध्ये परमार्थ साधना अत्यंत दृढ बळकट होते. हा परिणाम त्या सत्संगतीचा, त्या सत्संगतेचे होणारे परिणाम पुढे निरोपाराय सांगणार आहे. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित समय सीमेमध्ये 15-20 मिनिटांमध्ये, अर्ध्या तासामध्ये, कारण आपलं सुरू व्हायला थोडासा वेळ झाला म्हणजे मी वेळेवर निघालो होतो, पण नशीब वेळेवर येण्याचं नव्हतं का? वाटेमध्ये ट्रॅफिक इतकं लागलं की विचारण्याची सोय नाही, म्हणून थोडा उशीर झाला. खरं तर 9 ते 11 आपली वेळ आहे. इकडे 2, 5, 10 मिनिटं घेऊन आपण ही सेवा पूर्ण करणार आहोत. अभंगाचा भावार्थ झाल्याचं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित निर्धारित समय सीमेमध्ये उरलेल्या 2 चरणांचा विचार करण्याचा आपण प्रयत्न करू. त्याला देवाने 2 हात दिले आणि 1 तोंड दिले, अशा सगळ्यांनी माझ्याबरोबर प्रेमपूर्वक भजन करायचं. विठोबार कुमाई खरं तर तिन्ही चाली म्हटल्या पाहिजेत, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळं म्हणणाऱ्यांवरती अन्याय करून आपण आता जाऊ पुढे. तो निरोप करायला सांगणार की सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. त्यांच्या सहजपणे ऐकलेल्या गोष्टींनी आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थ पक्का होतो. हा परमार्थ पक्का होतो म्हणजे नेमकं काय घडतं ते निरोप बऱ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
परमार्थ दृढ होतो, परमार्थ बळकट होतो, परमार्थाचा निश्चय दृढ होतो. याचा अर्थ काय? निळोबाला आहे स्पष्ट करतात. अनुतापासी दुनिव चढे, वैराग्य वाढे चढो वढी. निळोबा काय सांगतात की अनुताप त्याला दुडी म्हणजे दिडी दुपटीने तो वाढतो. अनुताप म्हणजे काय? तर अनुताप म्हणजे काय याच्याविषयी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी फार सुंदर विचार सांगितले. चिरंजीव पद नावाचा एक ग्रंथ आहे. प्रत्येका साधकाने तो वाचलाच पाहिजे. नुसतं वाचून चालला नाही, तसं वागलं पाहिजे. काही ग्रंथ वाचण्याचे असतात आणि काही ग्रंथ वागण्याचे, अनुभवायचे असतात. कादंबरी ही वाचण्याकरता असते आणि ज्ञानेश्वरी ही अनुभवण्याकरता असते. त्याप्रमाणे चिरंजीव पदा अनुभवायचा ग्रंथ आहे. त्या चिरंजीव पदामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराजांनी अनुतापाविषयी फार सुंदर सांगितलं आहे. त्या अनुतापाचे कैसे रूप, नित्य मरण जाणे समीप, नमनी देह अल्प सुख. अनुताप म्हणजे काय? तर नाथ महाराज सांगतायत अनुताप म्हणजे मरण नित्य जवळ आहे असं जाणून केलेला परमार्थ. त्याला कारण काय? अनुताप आहे. आणि देह सुख हे अल्प आहे. त्या देह सुखाच्या नादाला आपण लागायचं, त्याचं नाव आहे अनुताप. थोडस अवघड त्याला सोपं असतं. ज्या वेळेला आपलं मरण जवळ आलं आहे असं आपल्याला समजतं, कोणाला समजत नाही, त्याच्याकडे काही ऐकलं का? म्हणजे आपला मृत्यू किती दिवसांनी आहे ही समजण्याची काही साधन आहे. किती दिवसात म्हणजे एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये ते सगळं त्यांनी सांगितलंय. पण जगामध्ये सांगण्याकरता प्रयोग करण्याकरता एवढं कशाला कारण नसलेलं. तर आपलं मरण जवळ आहे असं जेव्हा एखाद्याला कळतं तेव्हा दोन गोष्टी घडतात. जेव्हा त्याला फाशीची शिक्षा होते, तर फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्याला विचारतो तुझी शेवटची इच्छा काय? मग गोड खायचं, ह्या खायचं, त्या खायचं, असं काही सांगतात. म्हणजे जर मरण जवळ आहे याचं समजलं आणि त्याच्यावर जर शास्त्र संस्कार नसेल तर तो मनमानीने काही वागतो, कसंही वागतो. पण ज्याच्याला अंतःकरणावरती शास्त्र संस्कार आहेत, काल ते आमच्या प्रश्न लिहिलं होतं, कुठलं दिलं होतं उदाहरण? खटवांगरायाचं. खटवांगरायाला कळलं होतं की आपलं मरण समीप आलंय, तेव्हा त्यांनी लगेच भगवत भक्ती सुरू केली. भागवताचा जन्म अवतार कशामुळे? त्या मृत्यू 7 दिवसात असा कळलाय तर म्हणून भागवताचा जन्म. म्हणून आपलं मरण जवळ आहे. आधी या संसारा उठा वेग करा, शरणता उदारा, देह एकाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे, असं समजून परमार्थाला पटकन लागणं याचं नाव आहे अनुताप. किंवा दुसरा थोडासा स्पष्ट शब्द सांगायचं झालं तर, इतके दिवस मी प्रपंच केला, प्रपंचामध्ये मी पैसा कमवला, मोठी मोठी पदं कमवली, घरं बांधल्या, गाड्या घेतल्या, जगामध्ये मला मोठेपणा प्राप्त झाला, परंतु हे जे काही सगळं मी केलं तो निव्वळ गाढवपणा होता असं समजणं याचं नाव आहे अनुताप. आणि या संतांच्या संगतीचा परिणाम काय? अनुतापासी दुनिव चढे. हा अनुताप वाढीला लागतो आणि अनुतापाचं फळ वैराग्य.
म्हणजे अनुताप आणि वैराग्य या दोघांमध्ये काय कार्य कारणभाव आहे. वैराग्य कधी निर्माण होतं? जेव्हा प्रपंचामध्ये मी जे काही करतो ते गाढवपणा आहे असं जेव्हा कळतं तेव्हा वैराग्य निर्माण होतं. म्हणून वैराग्याचं बीज कशाचं? तर वैराग्याचं बीज अनुताप. आणि अनुताप जेव्हा वाढतो त्यावेळेला वैराग्य वाढे चढोवढी. जेवढा अनुताप वाढतो तेवढं ते वैराग्य वाढतं. आणि असं सगळं झाल्यामुळे माझ्या भावनिक जीवनाचं उन्नयन झालंय हे महाराज अभंगाच्या
सरते शेवटी या पारमार्थिक जीवनामध्ये काय होतं ते निरोप बघायला सांगतात. निळामणे वाढे भाव संचरे स्वानुभव निजाने. वाढे भाव म्हणजे कशाचा? पेट्रोलचा, डिझेलचा, किंवा आता प्रत्येक जणाच्या डोक्यात असतो कुठला शेअरचा भाव वाढला, कुठला शेअरचा तो भाव नाही. किंवा आम्हाला 2-4 गोष्टी बोलायला लागल्या की आमचा भाव वाढतो, हाही भाव नाही. त्या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ आहे श्रद्धा. या म्हणे वाढे भाव, माझी श्रद्धा वाढली. बराच विचार सांगण्यासारखा. आपलं काहीतरी पूर्वपुण्य, की ज्या पूर्वपुण्याईमुळं आपल्याला या संप्रदायाने पदरामध्ये घेतलंय. संप्रदायाला आपण पदरात घेत नाही, संप्रदाय आपल्याला पदरात घेतो. माऊलींनी आपल्याला पदरात घेतले, जगद्गुरु तुकोबराय यांनी आपल्याला पदरात घेतले. आपण जर एखाद्या बंधूच्या पदरात पडलो असतो तर पेपरमध्ये वाचा काय चाललंय ते अवघड होत. श्रद्धेचा बाजार मांडलाय सगळा, असं तो काय आपला सांगायचा विषय नाही. पण मी या भावनेनं, श्रद्धेनं संतांना शरण केलं. त्या भावनेप्रमाणे सगळं घडलं आणि त्याचा परिणाम काय? निळा म्हणे वाढे भाव, माझी श्रद्धा अजून बळकट झाली. आणि श्रद्धा परमोत्कट स्वरूपाने जेव्हा बळकट झाली तेव्हा महाराज सांगतायत संचरे स्वानुभव निजांगे. मी माझा अनुभव घेतला. आपल्याला परमार्थामध्ये बाहेर देव शोधायचा नाहीये, आपणच देव आहोत. पण आपण जे देव आहोत त्या असलेल्या देवपणाचा, देवत्वाचा, देवाचा अनुभव घ्यायचा. ज्ञानदेव म्हणे भजात अखंडित सेवा करा त्याची. त्याचप्रमाणे निरोप महाराज सांगतात संचरे स्वानुभव निजांगे. परमार्थ 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 म्हणजे दुसरं काही नसून आपण जे खरे आहोत त्या आपल्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव घेणं म्हणजेच परमार्थ. परमार्थ म्हणजे पंढरीला जाणं ठीक आहे, बहिरंग आहे, कीर्तन करणं बहिरंग आहे. पण खरा अंतरंग परमार्थ काय असेल तर आपण जे खरोखरीचे आहोत, जे आपलं मूळ स्वरूप आहे, सत चित आनंद ब्रह्म चैतन्य जे आपलं मूळ स्वरूप आहे त्या चैतन्य स्वरूपतेचा अनुभव घेणं हाच खरा परमार्थ आहे. आणि सरते शेवटी सांगतात संचरे स्वानुभव निजांगे. आणि हा अनुभव दुसऱ्याने घ्यायचा नाहीये,
आपला आपण घ्यायचा. आपण जे खरे आहोत त्याचा आपला आपण अनुभव घेणं या ठिकाणी घडतं. कशामुळे? घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी तुडावे. अनुतापासी दुमेव चढे, वैराग्य वाढे चढो चढी, निळा म्हणे वाढे भाव, संचरे स्वानुभव निजांगी. अशा प्रकारे परमार्थाचा शेवट आणि परमार्थाची सुरुवात या दोन्ही गोष्टींचं प्रतिपादन गुरुभक्त शिरोमणी निळोबार यांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. निळोबार यांनी प्रतिपादन केलेली, त्यांनी अनुभव घेतलेली किंवा त्यांचा जो अनुभव आहे त्यांची अनुभूती आपल्याही सर्वांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षतेमध्ये यावी. सरते शेवटी आपल्याला आपला स्वतःचा अनुभव घेता यावा आणि ते सामर्थ्य, ती शक्ती, ती बुद्धी, ते साहस, ते धैर्य स्वामी भक्त हनुमंतरायाने आपल्याला द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीव बाप विठ्ठलेच्या चरणी, मौली ज्ञानोबा यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी, ज्यांच्या अभंगाच्या द्वारे आपण हे चिंतन केले त्या निळोबा यांच्या चरणी, तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या चरणी आणि मातोश्री आई साहेबांच्या चरणी समर्पित करतो. या चिंतनामध्ये जे काही योग आहे, शास्त्र संवाद आहे, सुष्ठू आहे, ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचे, माझ्या सद्गुरू परंपरेचे. जे असुष्ठू अयोग्य ते माझे आपण शहाणे निरक्षरी विवेक संपन्न श्रोते ज्ञाते श्रोते आहात. योग्य त्याचा स्वीकार व्हावा, अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं. एवढं सांगून मी माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर
टाळकऱ्यांनी बसून घेण्याची कृपा करावी. आजचे सर्व नियोजित कार्यक्रम ठरल्या वेळेमध्ये पार पडले. आत्ताच ज्यांची कीर्तनाची सेवा झाली असे साखरे महाराजांच्या फळातील महाराज यशोधन महाराज साखरे आळंदी महाराज वेळेवर उपस्थित राहिले. आपल्या अमृततुल्य वाणीतून महाराजांनी जे आपणास त्यांना आलेल्या अनुभवातून सांगितलेले आहे ते आपण जतन करून घेण्याचा प्रयत्न करावा. खरोखरच दूरवरचा प्रवास करून महाराज थकलेले असताना सुद्धा गोड असं कीर्तन आपणासमोर सादर केलेले आहे. तरी महाराजांना कीर्तनाचे संयोजक सीताराम देऊ पाटील यांच्या वतीने हनुमंतरायांचा प्रसाद म्हणून शाल व श्रीफळ देण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच या परिसरातील सर्व गुणीजन मंडळी गंधर्व सभा मोठ्या संख्येने उपस्थित राहिली. श्रवण सुखाचा लाभ घेतला. आमच्या हनुमंतरायांच्या कार्याची शोभा वाढवली. त्याबद्दल सुद्धा मंडळाच्या वतीने त्यांचे शब्द सुमनांनी आभार व्यक्त करण्यात येत आहे. उद्याचे कार्यक्रम उद्या चैत्र शुद्ध एकादशी उद्या 4 ते 6:30 या वेळात काकडा वजन होईल. त्यानंतर 8 ते 12 या वेळात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण होईल. यावर्षी आम्हाला पारायण मार्गदर्शक म्हणून आमने लोणाड परिसराचे अध्यक्ष गुरुवर्य जनार्दनजी महाराज पाटील लाभलेले आहेत. आमचे परम भाग्य समजतो आम्ही की महाराजांनी आम्हाला वेळ दिली तरी जास्तीत जास्त संख्येने पारायणाला सुद्धा उपस्थित राहावे. उद्या रात्र 9 ते 11 या वेळात क्षमा असावी. उद्या सायंकाळी 7:30 ते 8 या वेळात हरिपाठ होईल. सामुदायिक हरिपाठ होईल. त्यानंतर रात्र 9 ते 11 या वेळात कीर्तन होईल. हरिभक्ती पारायण जितेंद्रजी महाराज पाटील आमने जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचं कीर्तन होणार आहे. आज जसे आपण बहुसंख्येने उपस्थित राहिलात असे उद्या सुद्धा उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे.